नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. शेअर मार्केटिंगमध्ये पैसा बुडवून लावलेल्या एका कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. शेअर मार्केटिंगमध्ये पैसा लावू नका, कारण मेहनत केल्याशिवाय तर पैसा भेटत नाही. पैशासाठी मेहनतच करावी लागते, हे कधी कळणार? हे बघा, ह्या सरांनी शेअर मार्केटिंगमध्ये 1,80,00,000 रुपये गमावून बसले आहेत. हे त्यांना सहन झालं नाही त्याचं नुकसान, तर त्यानं घरी आल्याच्या नंतर त्याचे 2 मुलं आणि पत्नीसोबत आत्महत्या केलेली आहे. शेअर मार्केटिंगमध्ये कोणीही पैसा घालू नका, ते फक्त बिझनेस आहे. आपला कधीच त्याच्यामध्ये फायदा नसतो, हे कधी कळणार? ते शेअर मार्केटिंगमध्ये लोकांचं खूप नुकसान होते. काही लोकांनी आत्महत्या केल्या, ते माहिती असूनसुद्धा शेअर मार्केटिंगमध्ये बरेचसे लोक पैसे अजून गुंतवून टाकतात, पण ह्याचा काहीच फायदा नाही होणार. कधी ना कधी ते आपल्याला धक्का बसणार आहे, ह्याची जाणीव सर्वांना माहीत असायला पाहिजे. हे बघा, आज त्या सरांनी पूर्ण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. का तर ते शेअर मार्केटिंगमध्ये त्यांनी पैसा लावला होता आणि अचानक त्याचं 1,80,00,000 नुकसान झालं. हे त्या सरांना पचलं नाही त्याचं नुकसान झालेलं, तर त्यानं आत्महत्या केली. पण त्या 2 चिमुरड्याचा आणि त्याच्या पत्नीचा काय दोष होता? काय दोष होता सांगा ना? त्या छोट्याशा 2 चिमुरड्याचा सुद्धा जीव गेला. काय म्हणला असेल त्याचा जीव? तुम्हा सगळ्यांना माझी एकच विनंती आहे, पैसा कमवा, आपण कष्ट करा. कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नसतो. डाव्या हाताचा खेळ नसतं पैसा कमवायचा, मेहनत करावीच लागते. ते शेअर मार्केटिंगमध्ये पैसा लावला लगेच आपण उद्या करोडपती होणार असं नसतं. मेहनत करावी लागते. मेहनत करा, कष्ट करून खा आणि परिवाराला पण, आपल्या कुटुंबाला पण खाऊ द्या सुखाने. असा पैसा वगैरे लावून काहीही होणार नाही, फक्त होणार ते आपलं नुकसान. हे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ह्या व्हिडिओमध्ये बघा, त्या चिमुरड्याचा जीव गेला, त्या पत्नीचा जीव गेला, त्या सरांचा जीव गेला. तर झालं काय? कोणाचं घर उद्ध्वस्त झालं? त्याचंच झालं ना. या शेअर मार्केटिंगमध्ये कोणाचं काहीही नुकसान झालेलं नाही. त्या लोकांना काहीही फरक पडत नाही. आपण सतर्क व्हा, आपण आपले कुटुंब चांगलं आपण जपा, त्याला चांगलं म्हणजे हे करा. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडंसं दिमाग लढवा, असं कुठेही पैसे वाया घालू नका. ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात. हे सर मुख्याध्यापक होते. ह्या सरांना एवढं काय म्हणजे हे झालं की ह्यांना आत्महत्या करावी लागली. याचा कोणताही टोकाचा निर्णय घेण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा विचार करा, आपल्या सगळ्याचा विचार करा, नंतरच कोणता निर्णय घ्या. पण आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही आहे, कारण आपण पैशासाठी जगत नाही, आपण जगण्यासाठी पैसा कमवतो, हे लक्षात ठेवा. पैशासाठी जगत नाहीत आपण. पैशासाठी आत्महत्या करावी लागेल तर आपलं ह्याचं येणं हेच चुकीचं आहे, जन्म घेणं. पैशासाठी आपण जगत नाहीत. पण या सरांनी यांचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. शेअर मार्केटिंगमध्ये असे बरेच जण लॉस झालेले आहेत, त्यांच्या आत्महत्या पण केलेल्या आहेत त्या लोकांनी. पण आता कसं कळणार लोकांना? हे असं करू नका. बऱ्याच जणांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. इथून पुढे तरी सर्वांनी सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. शेअर मार्केटिंगमध्ये पैसा लावायचा असला तर दिमाग लढवा, पण तिथं एका हाताने पैसा जातो, एका हाताने येतो असं काहीच नसतं. ते आपल्याला लालूच लागलेली असते. आपल्याला वाटतो आज पैसा येतो, आज येतो थोडा येतो, उद्या येतो थोडा येतो, अशी व्यसन आहे ते. शेअर मार्केटिंग एक व्यसन आहे. शेअर मार्केटिंगमध्ये त्या सरांनी 1,80,00,000 एवढी रक्कम गुंतवलेली होती. मग जेव्हा त्याला हे धक्का सहन झाला नाही की आता आपले पैसे बुडाले आहेत, तेव्हा त्यांनी घरी आल्याच्या नंतर आपल्या 2 मुलांना, चिमुरड्यांना विष दिलं, पत्नींना विष दिलं. नंतर आपण गळफास घेऊन
जीवन संपवून टाकलं. पैसा हा कुठेच यशस्वीची पायरी नसतो. पैसा यशस्वी होण्याची पायरी कुठेच नसतो. पैसा आपण कमवला तर. शेअर मार्केटिंग हे एक फसवाफसवीचे धंदे आहेत. इथे कोणीही पैसा लावू नये असं मला वाटतं. तेच जर त्या सरांनी पैसे एखादा फ्लॅट वगैरे घेतला असतं, घरातच आपल्या गुंतवले असते पैसे, आज काहीतरी कामाला आले असते. पण हे शेअर मार्केटिंगमध्ये लावून त्यांनी हे शेअर मार्केटिंगमध्ये पैसे लावून चूक झाली त्यांची. मला असं वाटतं की ही घटना पुन्हा कधीच घडू नये, कधीच कोण्याच गावी कानावर येऊ नये असं मला वाटतं. माझं काय व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.